अरे पोराव ती गुळबिळ भरला नाही अजून. आज संध्याकाळपर्यंत कसल्याही परिस्थितीत भरून घ्या. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं काम सांगायचं आहे. त्या गुरुबद्दल आपल्या अक्षयला काय कळू द्यायचं नाही, नाहीतर व्हायचा उद्योग. अरे तो अक्षय त्या सरपंचाच्या पोराला जीवच मारून टाकील आणि माझ्या मागे पुन्हा आणखी एक उद्योग. म्हणजे मी तेवढंच करत बसायचं का? हां. आणि आज कसल्याही परिस्थितीमध्ये ते गुळ भरून टाका. हां बरं का? डॉली डॉली आपण तू डॉली डॉली बोलणं बंद करा. पहिलं मला भाग्य बोलत जा. माझं नाव भाग्य. तुझ्यामुळे गावात सगळे मला डॉली डॉली बोलतात. लांगडा जे म्हणलं ते खरं आहे का? काय बोलला लांगड्या? गावात उलट सुलट त्याबद्दल सांगायला लागलेत लोक. आपण तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? लांगड्या काय पण सांगतोय तू. नाही बाकीचे लोक पण सांगायला लागलेत ना. अरे अप्पा तुझा काहीतरी गैरसमज झालाय. असं काहीच नाहीये. ती फक्त एक महत्वाचं काम करते. परत जर माझ्या कानावर असं काय आलं ना सांगतो तुम्हाला. ठीक आहे जा. चला मग. महाराज हो महाराज. का मग? बसा. नाही ना बसा. नाही ना. लाजा वाटत लाजा. कुठे गेलता? गावात होतो. गावात? हा. अरे मग आदर्श तुला सांगितलं ना राव जाऊ नको. समजत नाही का? जातोची जातो, कपडे फाटूच तर मार खातो. अरे मामा आम्ही दोघंच होतो आणि त्यांनी लई जण होते तरी मारले आम्ही त्यांना. सांगे गावरे. हा मामा त्यात मी उशिरा गेलो. थोडं लवकर गेलो असतो तर नसता मार खाऊ दिला माहिती का? ए नारसाळ्या गप्तो. इथून पुढे तू गावात दिसला ना गावात बघून तुझ्याकडे. मग मी काय करू? बस बस. उठ उठ बस. उठ. काय करू मग? बस ना. आता हेच करायचं. परंतु तू गावात दिसला ना तो थोबाड आणि माझी चप्पल. काय गावरे ते केस मग आता मला ऐकावं लागलाय. ते केसला आता सोडायचं नाही आपल्याला. हा सांग. माझ्या कॉलरला धक्का लावलाय. नाही सोडायचं त्याला. अरे सोडायचं नाही त्याला. अरे मला सोडून पाहून गेले रे तुम्ही मला. अरे संग्राम शेठला. अहो संग्राम शेठ आम्ही गेलो तर गेलो, तुम्ही पण गेली की पळून. गावरे संग्राम शेठ पाळणार नाही. चालत गेलो चालत. बघितलं नाही का तू? अरे तू कसं बघणार? तू तर पाहून गेलता ना. त्याला आता मला शिकवायला लागलाय. वाचले बाई मला तर आप्पा काय बोलतील हाच प्रश्न पडलेला माहितीये. हो ना बहीण, बरं झालं आपण हे ना जास्त सोडून नाही विचारलं. नाहीतर आज तुझ्यासोबत माझं पण मरण होतं. तरी तुला बोलत होते मी की हा भानगडीत नको पडायला. पण तू कधी ऐकलंयस माझं? काय ग मैत्री अशी असते का? तू तर आत्ताच घाबरलीस. माझी शेवटपर्यंत साथ देणार आणि आत्ताच तू पळवत शकते. हो बाई, आता मैत्रीसाठी जीव घे माझा. काय ग एवढं काय टेन्शन घेते? मी आहे ना.
संपलं. तिच्या आईला घरच्या घरात रेशन घ्यायला आलो, माझ्या दिवस सगळं संपलं का तिच्या आहे. अरे काय रे, गहू संपलं, तांदूळ संपलं, माझ्या वाटणी सगळं खाऊन बसले काय. आता मला काय मिळणार. तुला काय हवंय रे? तांदूळ तर सरकारी कोर्टातून कधीच पळवलं, आता तुला काय उरलं? ना माझ्या हक्काचा मला तांदूळ हवा. हा, दारू सोडून मी काय उपोषण धरणं झाला बसू का मी. हा, तू दारू सोडशील रे, पण यांनी रेशनिंग सोडले काय हे बघायचे. खाणं कमी, पण तुझ्या पण हक्काचं आहे ना. अरे सगळं ह्यांच्याच पोटात जाते. आता मला काय मिळणार. नाना मला सांग, तू तुझ्या लेखामध्ये सगळं लिहिणार का. लिहिणार ना, नक्की लिहिणार. गावाच्या हक्कासाठी मी ठामपणे उभं राहणार आणि लिहिणार. तुला काय वाटतं हा खेळ कोण खेळतोय? अरे ते सगळे मोठे मोठे लोक आहेत ना, आपापलं शेअर काढतात आणि मात्र माझ्या वाटणीला काहीच नाही. मला दारूच्या नशेत ठेवतात. म्हणजे मी काय कोणाला विचारच नाही ना. मी आपलं नशेत तू नशेत असतो ना, म्हणून ते लोक निर्धास्त आहेत. पण तू काळजी करू नको, मी ठामपणे लिहिणार. न्याय मिळवून देणार. सांगपर्यंत लिहित तू लिहिणार. काय रे आलतो संग्रामचे ना आपल्या कारभारीचे भांडणं झालती बघायला आलतो. ते नाही का आपल्या आप्पा ऊसाचा रेट वाढवला म्हणून. हा, ऊसाचा रेट वाढवला म्हणून काय त्याच्या आयला एक कार्ट का नाही. हाणामारी झाली, तेच बघायला आलतो. आयला काल करणं कुठून आले कार्ट, पण आता काय काढे उद्योग केल्याशिवाय आहे ना. चल बस, बघा की चल 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 बस. असले पोटाने करायला लागले हो, आत्ता सुटून आलाय. गौऱ्या, आता ग बसून चालणार नाही आपल्याला. ते तर आहेच, ते केसला संपावं लागेल आपल्याला. पण मी काय म्हणतो, तो बाहेर आला आणि डायरेक्ट त्याने आपल्यावर हात उचलला. एवढी त्याच्यात तर हिंमत नाहीये. मी तर म्हणतो त्याच्या मागं कोणाचा ना कोणाचा हात असू शकतो. कुणाचा संग्राम शेठ? तेच तो अण्णा. त्याच्या अगोदर पण त्याने आपल्या मागं असंच केलं होतं. तो डिके अण्णा? अरे तो ढोलकी डबल ढोलकी. हा, पहिलं त्याकडे कोण नव्हतं ना, त्या संग्रामच्या जीवावर जगला. आता एक केस आला तर एक केस काढ का. हा, अरे त्या गुरुसारखेला संपवलंय मी. एक केस काय माझ्यासमोर. हा, ते तर आहेच. आणि पण आता आपल्याला शांतच राहावं लागन. का? मामा काय म्हटलंय माहिती आहे? ए, त्या मामाचं मला सांगू नको. हा, गुरुचा कार्यक्रम कसा केला बघितलाय ना. या कानाची खबर या कानाला पण लागू दिली नाही मी. हा, आणि ते एक केसला ना दाखवतो मी आता. मी काय, चल. अहो संग्राम शेठ, ए चल, तुमच्या जोर उडतो का मी. संग्राम शेठ, अहो ऐका की पण. आयला नुसतं इथं बडे बडे बाता करून जाते आणि जी पुढे जाते मार खाऊन येते. मार खाल्लं की शांत बसते. तू काय केलं? मी काय केलं? चल बघू कुठे गेलंय ती. चल ए विक्या चल. गुरु, मला तुला मारायचं नव्हतं गुरु. अरे गुरु, ते चुकून झालं माझ्याकडनं. अरे गुरु, मला अण्णाने सांगितलं गुरु. गुरु, मला तुला मारायचं चुकून. मी काय म्हणतो गुरु, तू माझा भाऊ आहे. अरे आपण एका गावातलेच गुरु. संग्राम शेठ, जाऊ तू आहे का? अरे तुझ्या हाताला कशी काय झाले? अहो गणपतीला गेलतो ते सगळं जाऊ द्या. ही गुरु गुरु काय
कोणाला मारायचं? काय झालं? गुरु गुरु काय करायला लागले तुम्ही? काय कळण नाही. अरे मला तो गुरु दिसतो ना कुठं. येडे झाले का काहीतरी? काय बोलताय? मला लई तो कुठं पण तो दिसतोय रे मला. तुम्ही त्याचा लय विचार करताय म्हणून तुम्हाला तसं होत असेल. चला काही अडेवाणी करता बरं. लिंबूडाव केला ना. लिंबू डाव म्हणून तुमच्यावर लिंबू डाव करायला लागले. बसा झाला. अरे अरे मुझको पीना है पीने दो, अरे मुझको जीना है जीने दो, मैं गरीब हो वो अमीर है. होय रे सूर्य, बोल ना भाऊ. आज जरा आमचं म्हातारं जास्तच बोललो ना रे. जाऊ दे रे. पण खरं बोलला. मित्र संकटकाळी साथ देणारा असावा, साथ सोडणार नाही. भाऊ आता मी तरी काय करणार? तू तरी समजून घे. काही गोष्टी तुला पण माहीत नाही. एकतर आमचे वडील तर तुला माहिती आहे ना, जसं तू आत गेला ही खबर त्यांना कळल्यावर त्यांनी माझं जगणं मुश्किल केलं. ते डायरेक्ट मला म्हणले तू गावात गेला तर माझं मेलेलं तोंड बघशील. मग मी तरी काय करणार? पण एक सांगू का, खरी मैत्री करावी ना तर गुरुसारखी. इकडे काय बोलत होता सकाळी? सकाळचा विषय वेगळा होता, पण एक सांगू का, एक केस आणि गुरु या मैत्रीचं उदाहरण गावभर दिली जायची. पण तुझ्या मित्राला ज्याने गायब केलं तो मोका हिटतोय, त्याचं तू काय करू शकलं नाही तर तू माझ्या काय कामाचा. म्हणजे कोणाला? अरे जाऊ दे त्याला. ते बेवडे ते त्याचं कुठं ऐकतंय? जाईच ना. कोणाला नाही तो असंच बोलतोय. ते बेवडा आहे ते त्याचं कुठं ऐकतोय? गुरुबद्दल बोललोय. अरे हा तो बेवडा आहे त्याचं कुठं ऐकतोय? शांत हो. सूर्य, माझ्या प्रत्येक सुखदुःखात धावत येणारा माझा मित्र चक्क मी बाहेर आल्यानंतर मला भेटायला न येणं हे अशक्य. गुरु मला भेटायला आला नाही, मग गुरु गेला कुठं? आणि हा काय बोलत होता? अरे सोड ना भाऊ, तो बेवडा आहे त्याचं कुठं मनावर घेतो? अरे मग गुरु गेला कुठं? गुरु नाही ना आला आपल्याला भेटायला, आपण जाणार त्याला भेटायला. कुठे आहे गुरु? सोड, तू नाही सांगणार. चल. कुठं? मला माहिती कुठं जायचं. बस. कुठे संग्राम? संग्राम शेट बोलायची सवय लावून घ्या. शेट शेट बीट गेला उडत. कुठे?